नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला जो एक कोर्स सुरू आहे रिव्हिजनसाठी आपण जनरल सायन्सचा कोर्स घेत आहे. 7 टॉपिक आतापर्यंत आपण बायोलॉजीचे बघितलेले आहेत. पुढचा टॉपिक जो येतो आहे तो फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. आता याच्यामध्ये जे वेगवेगळे फायलम वगैरे आहेत, फायला आहेत, त्याच्यावर प्रश्न येत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत, ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचं एक टॅक्सॉनॉमिकल जे क्लासिफिकेशन आहे, त्याच्या ग्रुप्स आपल्याला दिले असतात. त्यापैकी आपल्याला योग्य ग्रुप शोधावा लागतो. किंवा इतरसुद्धा जे पर्टिक्युलर फायलम आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर पण प्रश्न येतो. तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्याचा अभ्यास याच्याबद्दल नसेल त्याला तो प्रश्न कठीण जाऊ शकतो किंवा तुम्हाला तो प्रश्न थोडासा डिफिकल्ट झोनमध्ये तुम्ही त्याला बघाल. तर आपण एका चार्ट फॉर्ममध्ये आपण बघूया की सिमेट्री कशी आहे, त्यांचं वेगवेगळे जे एक्झाम्पल जे आहेत किंवा ॲडॅप्टेशन्स काय काय आहेत, है ना, बॉडी सिस्टम कसा आहे, हे सगळ्यांचं एक क्लासिफिकेशन जे आहे आपण कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये घेणार आहोत. ठीक आहे, मग आपण त्याचे एक्झाम्पलसुद्धा बघूयात आणि मग प्रश्न सॉल्व्ह करूया. आतापर्यंत जे आलेले प्रश्न आहेत ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेऊ या टॉपिकशी रिलेटेड. ठीक आहे, तर पहिलं बघा, आता हे फायलाचे जे नावं आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. पोरीफेरा असेल, सिलेंट्रेटा असेल, ठीक आहे, त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस, एस्केल्मिंथिस, त्यानंतर ॲनिलिडा असेल, है ना. तर आता आपल्याला बघायचं आहे की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असेल, सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी आहे की नाही आहे, है ना, आहे नाही आहे, सुडोसिलोमेट आहे की असिलोमेट आहे, हे सगळं माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. काही काही जे डिफायनिंग फॅक्टर्स आहेत त्या पर्टिक्युलर फायलमचे ते तर माहीतच पाहिजे. ठीक आहे, तर पहिले आपण बेसिक बघूया, त्यानंतर आपण त्यांचं काय एक स्पेसिफिक जे वर्टिब्रेटा जो आहे आपला त्याला थोडंसं डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, तर चला सुरू करूया आपण. आता पोरीफेरा जो आहे त्याचं सेल्युलर लेवलचं ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, हा एकमेव आहे ज्याचं सेल्युलर लेवलवर ऑर्गनायझेशन आहे. असिमेट्रिकल येतो, है ना, आणि सिलोमिक कॅव्हिटी ही ॲबसेंट आहे. सिलोमिक कॅव्हिटी ॲबसेंट आहे. ठीक आहे, ऑस्टिया असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, ऑल ओव्हर द बॉडी, स्पॉन्जिलिया वगैरे, सायकॉन, याच्यात ऑस्टिया असतात. देवाणघेवाण करण्यासाठी ऑस्टिया असतात पूर्ण बॉडीवर. असिमेट्रिकल असतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा पोरीफेरा असिमेट्रिकल आहे, बॉडी कॅव्हिटी ॲबसेंट आहे. ठीक आहे, ऑस्टिया त्यामध्ये असतात. ओके, सायकॉन, स्पॉन्जिलिया, एक्झाम्पल्स, अजून एक्झाम्पल्स आपण बघूया. स्पॉन्जेस नाव जर दिसलं तर ते जनरली पोरीफेरामध्ये येतं, स्पॉन्जेस. ठीक आहे, त्यानंतर सिलेंट्रेटा ऑर निडारिया. ठीक आहे, सिलेंट्रेटा ऑर निडारिया. ठीक आहे, याचं टिश्यू ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, हा टिश्यू ऑर्गनायझेशनमध्ये येतो. रेडियल सिमेट्री आहे. ठीक आहे, सिमेट्री जी याची ती रेडियल सिमेट्री आहे. एका पर्टिक्युलर प्लेनच्या अराउंड त्याचं डिव्हिजन झालेलं आहे. बायलॅटरल सिमेट्रीमध्ये काय असतं, एक मिरर इमेज असते राईट आणि लेफ्टची, जशी आपली ह्युमन्सची आहे. ठीक आहे, रेडियल सिमेट्रीमध्ये तसं नसतं. ठीक आहे, आपल्याकडे कसे तुम्ही फ्रंट बॅक, टॉप डाऊन असं बघू शकतो, डॉर्सल वेंट्रल, टॉप आणि डाऊन असं आपण बघू शकतो, अँटेरियर पोस्टेरियर. पण इथे तसं नाही आहे. रेडियल सिमेट्रीमध्ये फक्त टॉप आणि डाऊन असतं. अँटेरियर पोस्टेरियर या येणेच तुम्ही बघू शकता आणि एक सेंट्रल ॲक्सिसच्या अराउंड त्याचं डिव्हिजन झालेलं असतं. सो दॅट इज रेडियल सिमेट्री. ठीक आहे, जे असे ससाईल ऑर्गॅनिझम्स असतात ज्यांना अशी हळू मुवमेंट करावं लागते त्यांच्यामध्ये रेडियल सिमेट्री असते. ठीक आहे, सिलोमिक कॅव्हिटी इथे सुद्धा ॲबसेंट आहे. सिलोमिक कॅव्हिटी ॲबसेंट आहे. ठीक आहे, सिलेंट्रेटामध्ये. आता याच्यात स्टिंजिंग सेल्स असतात. ठीक आहे, निडोब्लास्ट त्याला म्हणतात. हायड्रा असेल, जेलीफिश असेल, है ना, कोरल्स वगैरे, हे सगळे त्याच्यामध्ये येतात, सिलेंट्रेटामध्ये येतात. पुढे बघा, प्लॅटीहेल्मिंथिस. इथे ऑर्गन लेवलचं एक ऑर्गनायझेशन झालेलं आहे. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गन लेवलवर आलेलं आहे. बायलॅटरल सिमेट्री आहे. आता ठीक आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे. असिलोमेट आहे, फ्लॅट आहेत. ठीक आहे, सिलोमिक कॅव्हिटी नाही आहे, असिलोमेट आहे. ठीक आहे, फ्लॅट येते. डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड बॉडी आहे बा, फ्लॅटन्ड बॉडी. ठीक आहे, मोस्टली पॅरासाइट्स, याच्यामध्ये पॅरासाइट येतात तुमचे सगळे, लिव्हर फ्ल्यूक, टेपवॉर्म, है ना, टेपवॉर्म वगैरे, हे सगळे कशामध्ये येतात, प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये येतात. ओके, आता ॲस्केल्मिंथिस. ॲस्केल्मिंथिस याच्यात ऑर्गन सिस्टम लेवल आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे. परत सुडोसिलोमेट आहे, सुडोसिलोमेट आहे. ठीक आहे, याच्यातला जो सिलोम आहे त्याला प्रॉपर लाइनिंग नसते, तर हा सुडोसिलोमेट आहे. सुडोसिलोमेट याला म्हणतात आहे. एकमेव सुडोसिलोमेट आहे, एकमेव सुडोसिलोमेट आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही, ॲस्केल्मिंथिस, सुडोसिलोमेट. ठीक आहे, सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन, राऊंड वॉर्म असतील. ठीक आहे, ॲस्कॅरिस. ओके,
लक्षात ठेवा. इथे बघा आता दोन, इथे सिलोमिक कॅव्हिटी ॲब्सेंट आहे, असिलोमेट आहे, हा सुडोसिलोमेट आहे, म्हणजे इथे फ्लॅट आहे. ठीक आहे, प्लॅटी हेल्मेंथिस आर फ्लॅट. ओके. त्यानंतर ॲस हेल्मेंथिस देर इज अ सुडोसिलोम, दीज आर बायलॅटरल. ओके. आता त्यानंतर ॲनेलिड आहे, ऑर्गन सिस्टम लेवलचं याच्यामध्ये सुद्धा आहे, बायलॅटरल येथे. आता इथून सिलोमेट्स तुम्हाला दिसतील प्रॉपर, सिलोमिक कॅव्हिटी प्रॉपर लाईन्ड आहे है ना, सिलोमिक कॅव्हिटी प्रॉपर लाईन्ड आहे. त्यानंतर बॉडी इज डिवायडेड इंटू सेगमेंट्स, मेटॅमर्स. मेटॅमेरिझम जे आहे, अर्थवाम असेल, लीच असेल, याच्यामध्ये आपल्याला दिसतं. मेटॅमरिझम आपल्याला जे दिसून येतं ते ॲनिलिड्समध्ये, हे लक्षात ठेवा. मेटॅबॅरिझम आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतं ते ॲनिलिड्समध्ये. तर अशा पद्धतीने हे 1 2 3 4 हे 5 आपण बघितलेत. आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, रेडियल सिमेट्री कुठे दिसते आपल्याला, निडारियामध्ये. मी सांगितलं तुम्हाला मुवमेंटसाठी ते कामी येतं. ओके. त्यानंतर सुडोसिलोमेट कोण आहे तर ॲस्केल्मेंथिस आहे. सुडोसिलोमेट हा ॲस्केल्मेंथिस आहे. ठीक आहे. असिलोमेट हा प्लॅटी हेल्मेंथिस आहे. प्लॅटी हेल्मेंथिस फायलम हा असिलोमेट आहे. ओके. पुढे बघा. आणि मेटॅबॉलिझम ॲनिलिड्समध्ये आपल्याला दिसतं. आता आर्थ्रोपोडा सगळ्यात लार्जेस्ट आहे, लार्जेस्ट आहे. ऑर्गन सिस्टम आहे, बायलॅटरल आहे, सिलोमेट आहे. ठीक आहे. जॉईंटेड लेग्स या नावावरूनच ते आलेलं आहे. जॉईंटेड लेग्स याच्यावरून त्याच्या आर्थ्रोपोडा या शब्दाचा अर्थ जॉईंटेड लेग्स आहे. कायटिनस एक्झोस्केलेटन आहे. लार्जेस्ट फायलम. क्रॅब, कॉकरोच, स्पायडर वगैरे हे सगळे जे आहेत, आरेकनाइड्स वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये येतात, आर्थ्रोपोडामध्ये येतात. त्याच्यातले ते क्लासेस आहेत. ओके. आर्थ्रोपोडा इम्पॉर्टंट आहे. मोलुस्का ऑर्गन सिस्टम, मोलुस्कावर प्रश्न आलेला आहे. बायलॅटरल आहे परत, आणि सिलोमेट आहे. आता इथून बऱ्यापैकी प्रिडिक्टेबल आहे सगळं. सॉफ्ट बॉडीड आहे, हे सॉफ्ट बॉडीड आहेत. ठीक आहे. ऑक्टोपस वगैरे तुम्ही बघितलं असेल, त्याच्यावरून लक्षात येतं. स्नेल. ओके. युजली हॅव अ लाईमस्टोन शेल, शेल असतं त्यांना, लाईमस्टोनचं शेल त्यांना असतं. स्नेल आपण बघितलं आहे ना, गुगल गाय वगैरे. त्यानंतर इकायनोडर्मॅटा ऑर्गन सिस्टम आहे, रेडियल आहे. याचा अडल्ट जो आहे हा रेडियल सिमेट्रीमध्ये येतो. तर रेडियलमध्ये कोण कोण आहे मग आता आपल्याकडे, निडारिया आणि इकायनोडर्माटा. निडारिया आणि इकायनोडर्माटा हे सुद्धा सिलोमेट आहेत. स्पायनी स्किन्ड वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम फॉर मुवमेंट, यांच्याकडे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम आहे मुवमेंटसाठी. ठीक आहे. मुवमेंटसाठी वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम आहे. स्टारफिश असेल, सी उर्किन असेल. ठीक आहे. स्टारफिश वगैरेवर प्रश्न आलेला आहे. हेमिकोर्डेटा ऑर्गन सिस्टम लेवल आहे, बायलॅटरल आहे आणि सिलोमेट आहे. वर्म लाईक मरीन ॲनिमल्स, प्रोस्बोसिस. ठीक आहे. कॉलर अँड ट्रंक हे सगळे याचे ॲडॅप्टेशन्स आहेत, म्हणजे त्याचे फीचर्स आहेत. आणि बॅलेनोग्लोसस एक्झाम्पल हे तुम्ही लक्षात ठेवा, हेमिकोर्डेटचं एक्झाम्पल आहे. कोर्डेटा मग कोर्डेट्स त्याच्यामध्ये ऑर्गन सिस्टम आहे, बायलॅटरल, सिलोमेट आहे, ऑब्वियस आहे. प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचं फीचर आहे. डॉर्सल नर्व कॉर्ड आणि गिल स्लिट्स. फिश, बर्ड्स, ह्युमन्स आपण सगळे त्याच्यातच येतो. आता एकदा कोरोडेटाचं जे एक बेसिक क्लासिफिकेशन आहे ते आपण बघून घेऊया. हे तुम्हाला कसं दिसतंय की नाही माहीत नाही. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट्समध्ये काय आहे, ग्रुप आपण 2 ग्रुप काढू शकतो. त्याच्यामध्ये ग्रुप काढलेले आहेत, म्हणजे अक्रेनिएटा आणि क्रेनिएटा. ठीक आहे. क्रेनिएटा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. क्रेनिएटा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यातून थोडंसं तुम्हाला अंदाज येईल की आपले जे बाकी सुपर क्लास आहेत, त्यानंतर क्लासेस आहेत, ते कशामध्ये येतात. क्रेनिएटामध्ये वर्टिब्रेटा येतो, सब फायलम. ठीक आहे. क्रेनिएटा ग्रुपमध्ये वर्टिब्रेटा आपला सब फायलम आहे. वर्टिब्रेटाला आपण डिवाइड केलं तर अग्नॅथा, डिव्हिजन अग्नॅथा आणि नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे. नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे. आता याला जॉ नसतो, अग्नॅथाला जॉ नसतो, इकडे जॉ असतो. ठीक आहे. आपल्याला ज्याचं जास्त स्टडी करायचा आहे तो आहे नॅथोस्टोमॅटा, हे जे नॅथोस्टोमॅटा वर्टिब्रेटामध्ये. आता त्याच्यामध्ये 2 सुपर क्लास आहेत. एक आहे पायसेस, सुपर क्लास पायसेस. ठीक आहे. आणि दुसरा टेट्रापोडा. पायसेस आणि टेट्रापोडा हे दोन्ही कशात आले, नॅथोस्टोमॅटामध्ये आले. हे थोडं डिटेलमध्ये याच्यासाठी घेतोय की याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणजे याच्या क्लासिफिकेशनच्या एक्झाम्पलवर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय येतं, क्लास प्लॅकोडर्मी, क्लास कॉन्ड्रिओकायथिस आणि क्लास ऑस्टिओकायथिस. ठीक आहे. कॉन्ड्रिओकायथिस म्हणजे कार्टिलिजेनस फिश. ठीक आहे.
पायसेसमध्ये कॉन्ड्रिओकायटिस कार्टिलेजनस फिश आणि ऑस्टिओकायटिस बोनी फिश या दोनवर आलेले आहेत प्रश्न. त्याच्यामुळे आपण हे विचारलेले, याच्या एक्झाम्पलवर प्रश्न आलेले आहेत. आणि टेट्रापोडामध्ये काय येतं मग तुमचे ॲम्फिबिया, रेप्टिलिया, ॲव्हिज आणि मॅमिलिया, हे चारही खूप इम्पॉर्टंट आहे. याच्याबद्दल पण आपण थोडक्यात समजून घेऊ. फक्त हे तुम्हाला क्लासिफिकेशन लक्षात यायला पाहिजे होतं, त्याच्यासाठी हा टेबल आपण दिलेला आहे. ठीक आहे, याचा हे समज आला पाहिजे की नेमकं वर्टिब्रेटामध्ये काय येतं. त्याच्यात मग 2 डिव्हिजन आहेत, अग्न्याथा आणि नॅथोस्टोमॅटा. नॅथोस्टोमॅटामध्ये 2 सुपर क्लास आहेत, सुपर क्लास पायसेस आणि सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये 4 येतात, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, ॲव्हिज आणि मॅमिलिया. आणि इकडे 3 प्लॅकोडर्मी, कॉन्ड्रिओकायटिस आणि ऑस्टिओकायटिस. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. थोडंसं एक क्लॅरिटी असली तर जरा समजायला बरं होतं, नाही तर असं वाटतं कुठून काय यायला लागलं आहे ना. हा बघा आता आपण काय बघितलं तिकडे सुपर क्लासमध्ये टेट्रापोडा आपला बघितला. टेट्रापोडा जो आहे हा टेट्रापोडा आपण सुपर क्लास बघितला. आता त्याच्यामध्ये ॲम्फिबिया, रेप्टिलिया हे सगळे आहेत ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, पायसेसचं पण आपण बघू शकतो. पायसेस तिकडे आहे पण पायसेसचं आपण बघू शकतो. ॲक्वेटिक गिल्स असतात, ब्रिदिंग ऑर्गन, 2 चेंबर्ड हार्ट आहे. ठीक आहे, एग लेइंग, स्केल्स ऑन स्किन, कोल्ड ब्लडेड असतात, शार्क, रोहू, कटला वगैरे. ठीक आहे, ॲम्फिबिया आहे मग लँड आणि वॉटर दोन्हीवर राहतात, गिल्स असतात. ठीक आहे, लंग्स, स्किन ॲडल्टमध्ये. 3 चेंबर्ड हार्ट आहे यांचा. ठीक आहे, 3 चेंबर्ड हार्ट आहे ॲम्फिबियाचा. एग लेइंग आहेत, मॉइस्ट, कोल्ड ब्लडेड, फ्रॉग, टोड, सॅलमेंडर. फ्रॉग, टोड, सॅलमेंडर. ठीक आहे, फ्रॉग, टोड आणि सॅलमेंडर हे त्याचे एक्झाम्पल ॲम्फिबियन्स आहेत ते. रेप्टिलियामध्ये आपण बघू शकतो की मोस्टली टेरेस्ट्रियल असतात, म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आपल्याला दिसतात. लंग्स त्यामध्ये सुद्धा असतात ब्रिदिंगचा ऑर्गन म्हणून. 3 चेंबर्ड हार्ट आपल्याला रेप्टिलियामध्ये दिसतो है ना. फक्त एकच असा अपवाद त्याला आहे, तो आहे क्रोकोडाईल. त्याच्यामध्ये 4 चेंबर असतात, 4 चेंबर्ड हार्ट असतो डिस्पाइट बिंग अ रेप्टाईल. ठीक आहे, तर ते एक्सेप्शन आहे, ते लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. एग लेइंग असतात हे सुद्धा. ठीक आहे, स्नेक, लिझार्ड, टर्टल है ना, कॅमिलियन वगैरे हे सगळे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये रेप्टाईल्समध्ये ते येतात. त्यानंतर बर्ड्स, ॲव्हिज, एरियल टेरिस्ट्रियल आहेत, 4 चेंबर्ड आहेत. आता 4 चेंबर्ड कुठले कुठले 2 आहे त्याच्यामध्ये, ॲव्हिज आणि मॅमल्स. ठीक आहे, आणि ते वॉर्म ब्लडेड सुद्धा आहेत दोन्ही. तर असं लक्षात ठेवता तुम्हाला येईल. आता मॅमल्सबद्दल आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, गिव्ह बर्थ टू यंग वन्स, मॅमरी ग्लँड्स असतात, हेअर्स, एपिडर्मिस हेअर्स वगैरे असतात, हे तुम्हाला माहिती आहे. ह्युमन्स, वेल, बॅट, कॅट हे सगळे मॅमल्समध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतर एग लेइंग मॅमल्स माहिती आहे ना तुम्हाला, प्लॅटिपस आणि एकिडना, दीज आर एग लेइंग मॅमल्स. तर ते एक अपवाद आहे, तो तुम्ही त्याच्यात लक्षात ठेवू शकता. 4 चेंबर्ड आहे ॲव्हिज आणि मॅमल्स, आणि 3 चेंबर्ड आहे ॲम्फिबिया आणि रेप्टिलिया. 3 चेंबर्ड जे आहेत ते कोल्ड ब्लडेड आहे, आणि 4 चेंबर्ड जे आहेत ते वॉर्म ब्लडेड आहे. वॉर्म ब्लडेड म्हणजे कुठले, जे आपलं टेम्परेचर मेंटेन करू शकता, रेग्युलेट करू शकता स्वतःच्या बॉडीचं. लक्षात येतं आहे, इम्पॉर्टंट होता हे डिव्हिजन माहीत असणं इम्पॉर्टंट होतं. आता हे जे जितकेही आपण फायलम बघितले तर त्यांच्यामध्ये काही स्पेशल ऑर्गन्स वगैरे आहेत, आणि त्याचं कार्य काय, त्याचं काम काय हे समजणं गरजेचं आहे. आता तुम्हाला एक अंदाज आला की प्रत्येकाची बॉडी कॅव्हिटी कशी आहे, किंवा त्यांचा सिमिट्री कशी आहे, आणि नेमकं काय आहे त्यांच्या याच्यामध्ये, म्हणजे त्यांचा स्वतःचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे ते तुमच्या लक्षात आलं. बॉडी ऑर्गनायझेशन, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन तुमच्या लक्षात आलं. आता काही असे महत्त्वाचे त्यांचे काही स्पेशल ऑर्गन्स असतील, स्ट्रक्चर्स असतील, ते आपण बघूया. ठीक आहे, त्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. पोरीफेरा आपण बघितलं, ऑस्टियाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ऑस्टिया अँड ऑस्कलम. ठीक आहे, क्वेनोसाइट्ससुद्धा असतात, कॉलर सेल्स. ठीक आहे, वॉटर कॅनल सिस्टम, ऑस्टिया इनटेक वॉटर, ऑस्कलम एक्सपेल्स इट. ठीक आहे, ऑस्टिया वॉटर इनटेक करतो, ऑस्कलम त्याला बाहेर फेकतो. ठीक आहे, क्वेनोसाइट्स मेंटेन वॉटर करंट अँड फिल्टर फूड. क्वेनोसाइट्स जे आहेत हे फूड फिल्टर करतात. ठीक आहे, फिल्टर फूड. त्यानंतर सिलेंट्रेटा, निडारिया जो आहे, निडोब्लास्ट और निमॅटोसाइट्स. ठीक आहे, स्टिंगिंग सेल्स यूज फॉर डिफेन्स, अँकरेज अँड कॅप्चरिंग प्रे. डिफेन्ससाठी स्टिंगिंग सेल्स वापरले जातात. गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटीसुद्धा असते याच्यात. ठीक आहे, एक ओपनिंग आहे ॲक्टिंग ॲज बोथ माउथ अँड ॲनस. एकच ओपनिंग आहे ज्याच्यात माउथ आणि ॲनस दोन्ही भाग, त्याचे दोन्ही रोल ते प्ले करतं. गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटी निडारियामध्ये. ठीक आहे, सेटॅनोफोरा याच्यामध्ये आपण बघतो की कोम प्लेट्स असतात. ठीक आहे, कोलोब्लास्ट असतात. ठीक आहे, कोम प्लेट्स कशासाठी, लोकोमोशनसाठी, म्हणजे मूवमेंटसाठी, स्विमिंगमध्ये ते हेल्प करतात.
आणि कोलोब्लास्ट आर यूज टू कॅच प्रे, म्हणजे शिकार करण्यासाठी कोलोब्लास्ट. त्यानंतर प्लॅटी हेल्मेंथीज आपण बघतोय, ठीक आहे. चपट्या कृमी, फ्लेम सेल्स असतात याच्यामध्ये, खूप इम्पॉर्टंट. प्रोटोनेफ्रिडिया त्यांना म्हणू शकता तुम्ही. फ्लेम सेल्स, एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. फ्लेम सेल्स रेग्युलेट फ्लुइड बॅलेन्स, फ्लुइड बॅलेन्सला रेग्युलेट करतात फ्लेम सेल्स. कशामध्ये? प्लॅटी हेल्मेंथीसमध्ये. प्रोटोनेफ्रिडिया खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हुक्स अँड सकर्स असतात. पॅरासायटिक ॲडॅप्टेशन फॉर टू होस्ट टिश्यूज, ठीक आहे. अटॅचमेंट, होस्ट टिश्यूला अटॅच करण्यासाठी जे एक ॲडॅप्टेशन लागतात ते हुक्स अँड सकर्स, ते कशामध्ये? प्लॅटी हेल्मेंथीसमध्ये आहेत. त्यानंतर एस्केल्मेंथिस, एक्सक्रिटरी रेनेट सेल्स और ट्यूब्स, ठीक आहे. एक्सक्रिटरी रेनेट सेल्स, रिमूव्हल ऑफ बॉडी वेस्ट थ्रू अँड एक्सक्रिटरी पोर. रेनेट सेल्स कशामध्ये आहेत? तर मग हे एस्केल्मेंथिसमध्ये आहे. सुडोसिलोम आहे, आपण ऑलरेडी बघितलं. फॉल्स बॉडी कॅव्हिटी ॲक्टिंग ॲज हायड्रोस्टॅटिक स्केलेटन, ओके. त्यानंतर ॲनिलिडामध्ये काय आहे? नेफ्रिडिया आहे एक्सक्रिशनसाठी. पॅरापोडिया आहे लोकोमोशनसाठी, हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. पॅरापोडिया, पॅरापोडिया इन ॲनिलिड्स, पॅरापोडिया इन ॲनिलिड्स फॉर लोकोमोशन. आर्थ्रोपोडा आहे मग आपला. मॅल्फिजियन ट्युब्युल्स असतात त्याच्यामध्ये, और ग्रीन ग्लँड ज्याला म्हणतात. कशासाठी? एक्सक्रिशनसाठी. इन्सेक्ट्समध्ये मॅल्फिजियन ट्युब्युल्स आहेत. आणि ग्रीन ग्लँड्स आपल्याला दिसतात प्रॉन्समध्ये. ग्रीन ग्लँड जे आहेत आपल्याला दिसतात प्रॉन्समध्ये. ट्रकिया, बुकलंग, बुकगिल्स हे सुद्धा रेस्पिरेशनसाठी कामाचे आहेत. रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत वेगवेगळे. स्टॅटोसिस्ट, बॅलेन्सिंग ऑर्गन फॉर ओरिएंटेशन. स्टॅटोसिस्ट, ठीक आहे. स्टॅटोसिस्ट कशामध्ये? आर्थ्रोपोडामध्ये. मोलुस्कामध्ये काय मग? रेड्युला खूप इम्पॉर्टंट आहे. रेड्युला खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. फाईल लाईक रेस्पिंग ऑर्गन फॉर स्क्रॅपिंग फूड, ठीक आहे. फूडसाठी, फीडिंगसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते रेड्युला हा ऑर्गन आहे मोलुस्कामध्ये. टेनिडिया, फिदर लाईक गिल्स रेस्पिरेशनसाठी. आणि मेंटल कॅव्हिटी सिक्रेट्स द प्रोटेक्टिव्ह कॅल्सरस शेल्स. जे कॅल्सरस शेल आहेत प्रोटेक्टिव्ह, ते मेंटल आणि मेंटल कॅव्हिटी सिक्रेट करते मोलुस्कामध्ये, ठीक आहे. पुढे बघा, एकाइनोडर्माटा, वॉटर वॅस्क्युलर सिस्टम असते याच्यामध्ये. वॉटर वॅस्क्युलर सिस्टम, ठीक आहे. ड्राईव्ह लोकोमोशन, फूड कॅप्चर, ट्रान्सपोर्ट. हेल्प्स ॲनिमल अँकर टू सबस्ट्रेट. ट्यूब फीट, पोडिया, ठीक आहे. फीट असतात पोडिया. अँकर टू द सबस्ट्रेट, सबस्ट्रेटला अँकर करण्यासाठी, एक स्थिरता देण्यासाठी कोण असतं? ट्यूब फीट आहे पोडिया. कशामध्ये? इकायनोडर्माटा. आणि शेवटचं हेमिकॉर्डेट्समध्ये. हेमिकॉर्डेटामध्ये प्रोबोसिस ग्लँड, खूप इम्पॉर्टंट. प्रोबोसिस ग्लँड हेमिकॉर्डेट्समध्ये एक्सक्रिशनसाठी कामी येतो, ठीक आहे. एक्सक्रिशनसाठी कामी येतो. स्टोमोकॉर्ड सुद्धा असतो. स्टोमोकॉर्ड, रुडिमेंटरी स्ट्रक्चर इन द कॉलर रिजन, ठीक आहे. स्टोमोकॉर्ड, तर स्टोमोकॉर्ड कशात दिसतो आपल्याला? हेमिकॉर्डेट्समध्ये. तर अशा पद्धतीचे हे सगळे महत्त्वाचे आहेत. हा प्रोबोसिस ग्लँड असेल किंवा रेड्युला असेल, इकडे नेफ्रिडिया असेल, ठीक आहे. रेड्युला कशामध्ये? मोलुस्कामध्ये. मॅल्फिजियन ट्युब्युल्स असतील अँट्रोपोडामध्ये. इकडे नेफ्रिडिया आहे ॲनिलिड्समध्ये. खूप इम्पॉर्टंट आहेत हे सगळे. कशावर पण? फ्लेम सेल्स, प्लॅटी हेल्मेंथिस, ठीक आहे. एक्सक्रिटरी रेनेट सेल्स, एस्केल्मेंथिस याच्यात असतात, ठीक आहे. ऑस्टिया आपल्याला माहिती आहे, ऑस्ट्रिया पोरीफेरामध्ये, ठीक आहे. निडोब्लास्ट आपल्या निडारियामध्ये. लक्षात येईल हे सगळं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळं आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे, कशासाठी काय महत्त्वाचं आहे. आता काही एक्झाम्पल्स बघून घेऊया. पोरीफेरा, सायकॉन, बाथ स्पॉन्ज. हे बाई, स्पॉन्ज जर का असला तर पोरीफेरा असण्याचे चान्सेस जास्त आहेत, ठीक आहे. बोरिंग स्पॉन्ज, ग्लास रोप स्पॉन्ज, ठीक आहे. विनस फ्लावर बास्केट वगैरे. आता सिलेंट्रेटामध्ये कुठले कुठे तर हायड्रा, जेलीफिश, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉटर, ठीक आहे. सी ॲनिमोन, ब्रेन कोरल, सी फॅन, सी पेन, हे सगळे आलेले आहेत. हे सी फॅन, सी पेन यांचं सगळं तुम्हाला दिसेल प्रश्नांमध्ये. हे सगळे निडारियामध्ये येतात, सगळे निडारियामध्ये येतात. प्लॅटी हेल्मेंथिस यामध्ये प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, ठीक आहे. लिव्हर फ्लूक, पॅनेरिया, टेपवर्म, ब्लड फ्लूक, डॉग टेपवर्म. त्यानंतर एस्केल्मेंथिसमध्ये कॉमन राऊंड वर्म, फिलेरियल वर्म, हुकवर्म, पिनवर्म, विनेगार ईल. त्यानंतर ॲनिलिडा आपल्याला माहिती आहे, अर्थवर्म, कॅटल लीच, सँडवर्म, सी माऊस. सी माऊस लक्षात ठेवा येतं ॲनिलिडामध्ये. ट्युबिफेक्स वर्म, लगवर्म. त्यानंतर आर्थ्रोपोडामध्ये कॉक्रोच, हनीबी, सिल्कवर्म, मॉस्किटो, प्रॉन, क्रॅब, स्कॉर्पिओ, स्पायडर हे सगळे याच्यामध्ये येतात, ठीक आहे. आर्थ्रोपोडामध्ये इन्सेक्ट असल्यामुळे त्यात खूप जास्त ॲनिमल आहेत. सगळ्यात मोठा फायलम तोच आहे.
मोलुस्कामध्ये ॲपल स्नेल, ठीक आहे. कटल फिश हे आलेलं आहे, कटल फिश, ठीक आहे, कटल फिश आलेला आहे. स्क्विड हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. गार्डन स्नेल, ऑक्टोपस, मुसेल, कायटोन, ठीक आहे. इकायनोडर्मेटा स्टारफिश आलेला आहे, ठीक आहे. सी उर्किन, सी लिली, सी कुकुंबर, ब्रिटल स्टार, सँड डॉलर. आता हे सी कुकुंबर, सी लिली, सी उर्किन, स्टारफिश हे सगळे एका इकायनोडर्मॅटामध्ये येतात, ठीक आहे. सी हॉर्स याच्यामध्ये येत नाही. सी हॉर्स तिकडे फिश येते. सी हॉर्स इज अ फिश, ठीक आहे. हेमिकॉर्डेटामध्ये काय टंगवॉर्म आणि ॲकॉनवॉर्म हे आलेलं आहे. ॲकॉनवॉर्म आलेला आहे, हा हेमिकॉर्डेटामध्ये येतो, ठीक आहे. कोर्डेटामध्ये मग हे सगळ्या फिश आहेत आपल्या, ठीक आहे. सगळ्या फिश आहेत आणि सगळ्या फिश आणि आपले बाकी सगळे व्हर्टिब्रेट्सचे जितकेही महत्त्वाचे आहेत ते सगळे त्यामध्ये येतात. कार्टिलेजनस फिश आणि बोनीफिश, कॉन्ड्रियोकायटिस आणि ऑस्टेटायटिस, ठीक आहे. कॉन्ड्रियोकायटिस आणि ऑस्ट्रियोकायटिस. एंटायरली मेड ऑफ कार्टिलेज, कार्टिलेजनस फिश, ठीक आहे. मेड ऑफ हार्ड कॅल्सिफाईड बोन, बोनीफिश. 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स, नो ओपरकुलम, म्हणजे ते गिलचं जे कवर असतं त्याला ओपरकुलम म्हणतात. ओपरकुलम कशात दिसतं आपल्याला? बोनीफिशमध्ये. बोनीफिशमध्ये आपल्याला ओपरकुलम दिसतं. स्विम ब्लॅडर अब्सेंट असतं कार्टिलेजनस फिशमध्ये आणि प्रेझेंट असतं बोनीफिशमध्ये. स्विम ब्लॅडर प्रेझेंट असतं, ठीक आहे. हेट्रो सर्कल असतंय, असिमेट्रिकल, होमोसर्कल, सिमेट्रिकल, टॉप अँड बॉटम लोब्स. इकडे जो टॉप लोब आहे हा मोठा असतो, ठीक आहे. कशामध्ये? कार्टिलेजनस फिशमध्ये. तिकडे सिमेट्रिकल असतात. इंटरनल फर्टिलायझेशन आहे, इंटरनल फर्टिलायझेशन याच्यामध्ये आहे. इकडे मोस्टली एक्सटर्नल आहे फर्टिलायझेशन, ठीक आहे. एक्झाम्पल ग्रेट व्हाईट शार्क असेल, मेंटा रे, इलेक्ट्रिक रे हा टोर्पेडो हा विचारलेला आहे, ठीक आहे. सॉफिश इम्पॉर्टंट आहे, घोस्ट शार्क. तिकडे रोहू, कॅटफिश, फ्लाइंग फिश, सी हॉर्स, ट्यूना, सॅल्मन, ठीक आहे. क्लाउन फिश सगळे महत्त्वाचे आहेत, सगळेच महत्त्वाचे. याच्या कोणत्याही एक्झाम्पलवर कधीही प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत, ठीक आहे. तर ओव्हरऑल आपल्याकडे हे जितकेही आपले फायलम होते आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आणि हा एक कार्टिलेजनस फिश, आता आपले जे व्हर्टिब्रेट्स आहेत त्याला आपण थोडंसं डिटेलमध्ये बघितलेलं आहे, ठीक आहे. त्याला आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. पुढे आपण याचे प्रश्न घेऊया आता, ठीक आहे. फायलम मोलुस्का कंटेन्स सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स कॅरेक्टराइज्ड ऑफ. आता मोलुस्काचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला विचारलेले आहेत, मोलुस्काचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला विचारलेले आहेत, ठीक आहे. दे आर सेकंड लार्जेस्ट फायलम, बरोबर आहे. पहिला कुठला आहे? आर्थ्रोपोडा आहेत, मग मोलुस्का आहे. दे आर जनरली बायलॅटरली सिमेट्रिकल, आपण आत्ता बघितलं. दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल है ना, दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल. दे आर ओनली टेरिस्ट्रियल, नो दे आर नॉट टेरिस्ट्रियल, ओनली टेरिस्ट्रियल है ना. मोलुस्कामध्ये आपण बघितलं ना, स्नेल वगैरे आहे, ऑक्टोपस वगैरे हे पाण्यात असतात, ठीक आहे. तर दिस इज रॉंग. दे आर हॅव्हिंग मस्क्युलर फूट, मस्क्युलर फूट त्यांच्यामध्ये असतो, महत्त्वाचं आहे. मस्क्युलर फूट त्यांच्यामध्ये असतो. तर ए बी डी मोलुस्का आत्ता आपण बघितलं, मोलुस्का आपण बघितला. हे रेड्युला, ठीक आहे. फाईल लाईक रेस्पिंग ऑर्गन फॉर स्क्रॅपिंग फूड, ठीक आहे. फेदर लाईक गिल्स, मेंटल अँड मेंटल कॅव्हिटी, ठीक आहे. मोलुस्कावरच प्रश्न एकदा दोनदा आलेला आहे. पुढे सुद्धा एक प्रश्न मोलुस्कावर दिसेल तुम्हाला. हां, आता याचं उत्तर ए बी डी येतं. त्यानंतर कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ व्हॉट? सिलेंट्रेट्स, मोलुस्का, शेल्स ऑफ मोलुस्का और मेंटल ऑफ मोलुस्का, यापैकी एक असायला पाहिजे असं ऑप्शनवरून आपल्या लक्षात येतं. तर याचा आन्सर आहे शेल्स ऑफ मोलुस्का. मोलुस्काच्या स्टडीला काय म्हणतात? मॅलॅकोलॉजी. मॅलॅकोलॉजी हे स्टडी ऑफ मोलुस्का आहे. आणि याच्यामध्ये जे त्यांचे शेल्स आहेत, शेलच्या स्टडीला कॉन्कोलॉजी असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये जी शेल्सची स्टडी आहे फक्त त्याला कॉन्कोलॉजी असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर येतं 3. उत्तर याचं 3 येतं, ठीक आहे. मोलुस्काचे कवच, ठीक आहे. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? ठीक आहे. मराठीतून अजून इझी आहे, शंखशास्त्राहून लगेच लक्षात येतं, ठीक आहे.
हां, आता हा वाला प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स बिलॉंग टू द सेम क्लास. आता हे विचारलं आहे आपण, जे आत्ता थोडा टाईम घालवला आहे कशामध्ये, ते याच्यासाठीच घालवलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग टू द सेम क्लास, असं इथे विचारलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही बघाल तर सारखे 6 नावं आहेत आणि त्याच्यातूनच सगळं त्यांनी बदललेलं आहे. 6 वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहेत आणि त्याच्यातून त्यांनी 4-4चे क्लास पाडलेले आहेत आणि एका क्लासमध्ये कुठले येतात ते विचारलेलं आहे. ठीक आहे. तर याचं टोरपेडो आपण आत्ता बघितला होता. ठीक आहे. टोरपेडो बघितला होता. हिप्पोकॅम्पस आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर हे चौथं जे ऑप्शन आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे टोरपेडो जो आहे, ठीक आहे, टोरपेडो, प्रिस्टीज, हिप्पोकॅम्पस आणि ॲनाबास हे 4 जे आहेत हे पायसेसमध्ये येतात. तर हे 2 जे आहेत टोरपेडो आणि प्रिस्टीज जे आहेत हे कार्टिलिजिनस फिश आहे. ठीक आहे. आणि हिप्पोकॅम्पस आणि ॲनाबॅनस बोनी फिश आहे. हे बोनी फिश आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळे एका याच्यात येतात. आता यातले जे 2 वेगवेगळे आहेत, हा जो आहे इक्थायोफिस हा ॲम्फिबियन आहे, हा ॲम्फिबियन आहे. ठीक आहे. आणि हा कॅलोटिस हा रेप्टाईल आहे. त्याच्यामुळे हे ज्या याच्यामध्ये येतात ते बाकी एका क्लासमध्ये येणार नाही. बघा इथे कॅलोटिस आला. ठीक आहे. इथे इक्थायोपिस आला, इथे कॅलोटिस पण आला. ठीक आहे. तर हे तिन्ही ऑप्शनमध्ये गडबड आहे, म्हणजे सगळे एका क्लासमध्ये येणारे यामध्ये ऑर्गॅनिझम नाही. तर हा चौथा आहे. याच्यासाठी मी तुम्हाला ते डिटेल्डमध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. बोनी फिश, कार्टिलिजिनस फिशचं जे आपण डिस्क्रिप्शन घेतलं ते याच्यासाठीच घेतलं की हे या सेगमेंटला त्यांनी थोडंसं टार्गेट केलेलं आहे. या सेगमेंटला थोडंसं त्यांनी टार्गेट केलेलं आहे. त्याच्यामुळे उत्तर येतं याचं चौथं. पुढचा प्रश्न, विच इज द करेक्ट ग्रुप फ्रॉम द टॅक्सॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू. परत त्याच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता याच्यात काय बघता येईल आपल्याला, सी फॅन, सी स्टार, सी पेन. आता हे 2 तुम्ही बघितले असतील, आपण सुरुवातीला नाव घेतलं. ठीक आहे. सी फॅन, सी पेन हे निडारियामध्ये येतात, पण सी स्टार जो आहे हा एकायनोडर्मॅटामध्ये येतो. ठीक आहे. तर हे चुकतं. ठीक आहे. स्टारफिश सुद्धा हे तिन्ही सुद्धा एका याचे नाही आहेत. ठीक आहे. अर्थवॉर्म, ॲकोनवॉर्म आणि क्लॅनवॉर्म. ॲकोनवॉर्म जो आहे हा कशामध्ये बघितला आपण आता, हेमिकॉर्डेट्समध्ये बघितला. ठीक आहे. तर ऑब्वियस हे दोन्ही हे सोबत येत नाहीत. ठीक आहे. हे सोबत येत नाहीत. तर याचं उत्तर काय येतं, फोलाज, फिला आणि कटलफिश. ठीक आहे. फोलाज, फिला आणि कटलफिश हे तिन्ही जे आहेत हे मोलुस्कामध्ये येतात. हे तिन्ही मोलुस्कामध्ये येतात. ठीक आहे. लक्षात येईल हे सगळं. ठीक आहे. चांगले प्रश्न यांनी विचारलेले आहेत. हे सगळं यातले महत्त्वाचे नावं मी जे दिलेले आहेत तेवढे जरी तुम्ही पाठ केले तर एखादा येणारा प्रश्न तुमचा डील होऊ शकतो. ठीक आहे. एखादा येणारा प्रश्न डील होण्याचे चान्सेस तुमचे आहेत. तर ठीक आहे. याचं उत्तर काय, तर मग कटलफिश. मी तिकडे लिस्ट दिली त्यामध्ये होती कटलफिश. ठीक आहे. फोलाज, फिला अँड कटलफिश. हे ऑप्शन एलिमिनेट करूनच या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. ठीक आहे. हा ॲकोनवॉर्म माहीत असलं तर ते डील होतं. स्टारफिश आणि ते माहीत असलं जेलीफिश तर ते डील होतं. स्टारफिश, जेलीफिश एका ह्याच्यात येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर सी फॅन, सी स्टार आणि सी पेन हे सुद्धा एका ह्याच्यात येऊ शकत नाही, सी स्टार असल्यामुळे. लक्षात आलं. तर याच्यामुळे याचं उत्तर येतं 3. हां, पुढचा प्रश्न आहे रेस्पिरेटरी पिगमेंट आणि ॲनिमल ग्रुप, त्याच्याशी रिलेटेड जो ॲनिमल ग्रुप आहे त्याच्याबद्दल विचारलेला आहे. तर हिमोग्लोबिन आपल्याला माहिती आहे वर्टिब्रेट्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर क्लोरोक्लुओरिन आहे, तो ॲनिलिड आहे. क्लोरोक्लुओरिन जो आहे हा
ॲनिलिड आहे. ॲनिलिडमध्ये तो रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणून काम करतो, क्लोरोक्लोरिन. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, लक्षात राहायला पाहिजे. ही मेरिथ्रिन हा लिंगुलामध्ये, लिंगुला एक इनव्हर्टिब्रेट क्लास येतो. ठीक आहे. त्यानंतर हिमोसायनिन मोलुस्कामध्ये, हिमोसायनिन हे मोलुस्कामध्ये. तर हिमोग्लोबिन वर्टिब्रेटा, मग क्रिओरिन ही ॲनिलिडा आणि त्यानंतर हेमेरिथ्रिन आणि हिमोसायनिन 3-4 म्हणजे हे 2 याचा आन्सर येतं. तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं की जे आपण ऑर्गन्स वगैरे बघितले त्याच्यामधले वेगवेगळे पिगमेंट जे काही आहे, जे डिफायनिंग फॅक्टर आहेत वेगवेगळ्या ग्रुप्सचे, त्याच्यावर मॅच द पेअरवर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल हा जो टॉपिक आहे हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये प्रश्न तुमचा दुसऱ्यांना न येणारा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जर अभ्यास चांगला आहे तर. ठीक आहे. तर हा टॉपिक चांगल्याने करा आणि याच्यावर रिलेटेड जे काही आपण इथे घेतलेलं आहे हे बऱ्यापैकी रिव्हिजनसाठी इनफ आहे, बऱ्यापैकी रिव्हिजनसाठी इनफ आहे. ठीक आहे. या 15-16 स्लाईड ज्या आपण घेतल्या, 20 स्लाईड ज्या आपण घेतल्या त्या इनफ आहेत. ठीक आहे, फॉर रिव्हिजन पर्पस. ठीक आहे. पुढचा टॉपिक बघा, ॲनिमल टिश्यूज. ॲनिमल टिश्यूज हा पुढचा टॉपिक आहे. यावर सुद्धा जे स्केलेटल सिस्टम आहे याच्यावर पर्टिक्युलरली जास्त प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक ठरतो. आता टाईप्स बघून घेऊया आपण टिश्यूचे. लूज टिश्यू आणि डेन्स टिश्यू. हा जर आपण या पद्धतीने बघितलं तर याच्यामध्ये एरोलार येतो, ॲडिपोस टिश्यू येतो. यावर प्रश्न आलेला आहे, ॲडिपोस टिश्यू. ठीक आहे. एनर्जी स्टोरेज, इन्सुलेशन, प्रोटेक्शन हे त्याचं काम आहे. स्किनच्या अंडर जो असतो, ठीक आहे, ॲडिपोस टिश्यू. त्यानंतर रेटिक्युलर फॉर्म्स सॉफ्ट इंटरनल स्केलेटन सॉफ्ट तयार करेल लिम्फ नोडवर, बोन मॅरोवर, स्प्लिनवर जो असतो तो रेटिक्युलर टिश्यू. ठीक आहे. हे सगळे लूजमध्ये येतात, एरोलार, ॲडिपोज आणि रेटिक्युलर. डेन्स, रेग्युलर, इरेग्युलर आणि इलॅस्टिक. डेन्स टिश्यू जो आहे रेग्युलर, इरेग्युलर आणि इलॅस्टिक. रेग्युलर अटॅचेस मसल टू द बोन, मसल टू द बोनला अटॅच करणारे जे आहेत ते रेग्युलर टिश्यूज, म्हणजे टेंडन, मोस्ट लिगामेंट्सच्या ठिकाणी जे लोकेटेड आहेत ते वाले. इरेग्युलर विच स्टँड्स टेन्शन एक्झर्टेड इन मेनी डायरेक्शन. ठीक आहे. इलॅस्टिक टिश्यू अलाउज रिकॉईल ऑफ टिश्यू. ठीक आहे. हे बेसिक एक त्याचं हे आहे, म्हणजे क्लासिफिकेशन आहे की लूज कुठला, डेन्स कुठला, आणि याच्यामध्ये ॲडिपोज वगैरेवर बेसिक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्टिलेज, बोन आणि फ्लुइड याच्यामधला थोडा फरक आपण बघूया. कार्टिलेजचे 3 प्रकार आहेत, हायलिन, इलॅस्टिक आणि फायब्रो कार्टिलेज. ठीक आहे. कार्टिलेज माहिती आहे ना, हे सॉफ्ट पार्ट आहे. ठीक आहे. आपला कान वगैरे जो आहे इथे हे कार्टिलेज आहे. ठीक आहे. ग्लासी मॅट्रिक्स, कोलेजन फायबर्स, अबंडंटल इलॅस्टिक फायबर्स आहेत. इलॅस्टिक त्याच्या नावातच आहे. ठीक आहे. एक्सटर्नल इयर हे मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. इलॅस्टिक कार्टिलेज आहे. एपिग्लॉटिस, पुन्हा नोजसुद्धा हायलाईन कार्टिलेज आहे. नोजमध्ये पण आपण कार्टिलेजच आहे. ट्रॅकिया, एंड्स ऑफ लॉंग बोन्स हे सुद्धा हायलिन कार्टिलेज आहे. फायब्रो कार्टिलेज कशामध्ये दिसेल मग, इनव्हर्टिब्रल डिस्क असेल. ठीक आहे. नी. त्यानंतर बोन कॉम्पॅक्ट टिश्यू आहे. डेन्स, ऑर्गनाइज्ड इंटू ऑस्टिऑन्स, सपोर्ट प्रोटेक्शन फॉर मसल्स आहे. त्यानंतर स्पॉन्जी टिश्यू आहे. आणि फ्लुइडमध्ये जर आपण बघितलं तर ब्लड आहे आणि लिम्फ आहे. ब्लड आहे आणि लिम्फ आहे. ठीक आहे. ब्लड अँड लिम्फ. ब्लड सिस्टमशी रिलेटेड जो आहे ते आपण लाईफ प्रोसेस, आपल्या सर्क्युलेशन सिस्टममध्ये आपण ब्लडला थोडंसं डिस्कस करूया. म्हणजे ब्लडमधले जे आहे RBC, WBC यांचा रोल वगैरे ते आपण त्यामध्ये थोडं डिस्कस करूया. ठीक आहे. तर हे बेसिक तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं होतं टिश्यूजबद्दल. पण मेन आपला मुद्दा इथे आहे, मेन मुद्दा इकडे आहे, स्केलेटल सिस्टम. ठीक आहे. काय सांगताय, 206 बोन्स आहेत ॲडल्टमध्ये. ठीक आहे. आता यंग जो मुलगा असतो किंवा लहान बाळ असतं त्याचे बोन किती असतात, 270+ बोन त्याला असतात. ठीक आहे. 270+ बोन त्याला असतात. पण जसं जसं वय पुढे होतं जसं जसं त्याचं डेव्हलपमेंट होतं तर बरेचसे बोन एकमेकांमध्ये फ्यूज होतात आणि एका ॲडल्टमध्ये 206 बोन असतात. 206 बोन असतात. ठीक आहे. आणि आपला जो ह्युमन स्केलेटन आहे हा ॲक्झियल स्केलेटन आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन असे 2 याच्यामध्ये डिवाइड झालेला आहे. ॲक्झियल स्केलेटन आणि ॲपेंडिक्युलर स्केलेटन. आता आपण ते बघूया की त्यात काय काय फरक आहे. ॲक्झियल स्केलेटनचं काम काय, की जे व्हायटल ऑर्गन्स आहेत त्याला प्रोटेक्ट करणे, प्रोटेक्ट द व्हायटल ऑर्गन लाईक ब्रेन, हार्ट, लंग्स. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याचे बोन्स कोणते आहेत, स्कल, वर्टिब्युलर कॉलम, रिब्स, स्टर्नम. ठीक आहे.
हे सगळे कशामध्ये येतात? ॲक्शियल स्केलेटनमध्ये येतात, ॲक्शियल स्केलेटनमध्ये येतात. त्यानंतर ॲपेंडिक्युलर, याचं काम काय? मुवमेंट आणि लोकोमोशन, मुवमेंटसाठी हात पाय हे जे मुवमेंटसाठी ज्या गोष्टी आहेत त्या ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येतात. त्यामध्ये आर्म्स, लेग्स, शोल्डर गिर्डल, पेरविक गिर्डल हे 126 आहेत आणि हे 80 आहेत. असे टोटल 206 बोन्स आहे. असे टोटल 206 बोन्स आहेत. हे फोटो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हा ॲपेंडिक्युलर स्केलेटनचा आहे. ठीक आहे, ॲपेंडिक्युलर स्केलेटन आपल्याला याच्यामध्ये दिसू शकतो. बाकी जे व्हायटल ऑर्गनला प्रोटेक्ट करण्याचा जो भाग आहे, स्कल, ठीक आहे, चेस्ट म्हणजे हे रिब्स वगैरे सगळं, वर्टिब्रल कॉलम, हे कशामध्ये येतं? हे ॲक्शियल स्केलेटनमध्ये येतं. हा फोटो तुम्ही व्यवस्थित नोट्समध्ये अभ्यास करताना एकदा बघून घ्या की कशामध्ये काय येतं. ठीक आहे, टोटल तशी आपण बघायला म्हटलं तर स्कल जो आहे, स्कलमध्ये बोन्स कसे कसे डिवायडेड आहेत? क्रेनियममध्ये ब्रेन बॉक्स 8 बोन आहे जे ब्रेनला प्रोटेक्ट करतात. फेसमध्ये 14 बोन आहेत, इयर ऑसिकल्समध्ये 6 आहेत आणि एक हायोइड बोन आहे. हा स्कलशी रिलेटेड एवढे बोन आहेत. किती आहेत? 22 आणि 6 28 आणि 29. हायोइड बोन पकडून 29. त्यानंतर वर्टिब्रल कॉलममध्ये आपल्याला माहिती आहे सर्वायकल, थोरॅसिक, लुंबार, सॅक्रम अँड कॉक्सिजियल. ठीक आहे, 7 12 5 2 7 12 5 2 1. ठीक आहे, 7 12 5 2 1 7 12 5 2 हे याच्यामध्ये येतात. वर्टिब्रल कॉलममध्ये हे सगळे बोन्स येतात. त्यानंतर थोरॅक्स, स्टर्नम, ब्रेस्ट बोन जो आहे तो एक आहे. ठीक आहे, ब्रेस्ट बोन जो आहे तो एक आहे. ओके, त्यानंतर रिब्स 24 बोन याच्यामध्ये येतात रिब्समध्ये. ठीक आहे, 12 पेअर, त्यातल्या 7 ट्रू रिब्स आहेत, 3 फॉल्स आहेत आणि 2 फ्लोटिंग आहेत. ओके, थिकेस्ट वर्टिब्रा टू सपोर्ट वेट लुंबार. ठीक आहे, लक्षात ठेवा, आहे इम्पॉर्टंट आहे सगळं. आता हा टॉपिक इथं एक्सप्लोर केलेला आहे त्यांनी, प्रश्न बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल म्हणून मी थोडं एक्स्ट्रा आणलेलं आहे. ठीक आहे, पेक्टोरल गिर्डलमध्ये काय येतं? क्लॅविकल, कॉलर बोन जो आहे आणि स्कॅपुला. ठीक आहे, स्कॅपुला हा शोल्डर म्हणजे शोल्डरचं जे अटॅचमेंट आहे आपलं ते हा एनी होतो, स्कॅप्युला या बोननी होतो. शोल्डरच्या मागे जो आहे कनेक्ट्स आर्म्स टू द ॲक्शियल स्केलेटन. ॲक्शियल स्केलेटनला तुमचा आर्म कनेक्ट करतो. ठीक आहे, दॅट इज पेक्टोरल गिर्डल हा पार्ट. अप्पर लिम्स, ह्युमरस, रेडियस, अल्ना हे सगळे अप्पर लिम्सचे भाग आहेत. लॉंग बोन्स ऑफ द आर्म अँड फोर आर्म. ठीक आहे, रेडियस, अल्ना अँड ह्युमरस हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आर्म्स, कार्पेल्स, मेटाकार्पेल्स, फॅलेंजेस हे सगळे, प्रिस्ट, पाम, फिंगर बोन्स वगैरे हे सगळे कार्पल, मेटाकार्पल आणि फॅलेंजेस हे 54 आहेत. त्यानंतर पेल्विक गिर्डल, हिप बोन्स. ठीक आहे, पेल्विक गिर्डल, पेक्टोरल गिर्डल आणि पेल्विक गिर्डल हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हां, पेक्टोरल गिर्डल हे वरती. ठीक आहे, 4 बोन्स त्याच्यामध्ये आहेत, क्लॅविकल, स्कॅपुला, आणि इकडे पेल्विक गिर्डल, हिप बोन्स. ओके, सपोर्ट द वेट ऑफ द अप्पर बॉडी. अप्पर बॉडीचं पूर्ण वेट कशावर आहे? ते पेल्विक गिर्डलवर आहे. लोअर लिम्स मग त्यामध्ये फिमर. ठीक आहे, पटेला, टिबिया. पटेला आपल्या इथे नीवर. फिमर इज द लॉंगेस्ट अँड द स्ट्रॉंगेस्ट बोन. फिमर लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट आहे. ठीक आहे, 8 बोन इथे येतात लोअर लिम्बचे. मग लेग्स, टार्सल, मेटाटार्सल आणि फॅलेंजेस. इकडे कार्पल, मेटाकार्पल होतं, इकडे टार्सल, मेटाटार्सल्स आहे. ते पायाचे 52 बोन, अँकल, सोल हे सगळे पकडून. आलं लक्षात? तर हे असं एक डिव्हिजन आपण इथे दिलेलं आहे. आता बोनचे जे प्रकार आहेत, लॉंग बोन आहे, शॉर्ट बोन आहे, फ्लॅट बोन आहे, तरी कोणते बोन कशामध्ये बसतात हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, विचारलेलं आहे म्हणूनच हे सगळं आपण घेत आहे. इट हॅज ऑलरेडी बीन आस्क्ड. लॉंगर दॅन वाईड ॲक्ट्स ॲज अ लिव्हर्स. एक सपोर्ट सारखे ॲक्ट करतात. वाईड असण्यापेक्षा लांब जास्त असतात. फिमर असेल, ह्युमरस असेल आणि टिबिया असेल. शॉर्ट बोन्स क्यूब शेप, प्रोव्हाइड स्टेबिलिटी. याचं काम स्टेबिलिटी देणं जास्त आहे शॉर्ट बोन्सचं. कार्पेल्स असतील म्हणजे व्रिस्ट, आपला व्रिस्टवाला. टार्सेल म्हणजे अँकल है ना, अँकलचा बोन हा स्टेबिलिटी देतो आपल्याला उभं राहिल्यावर. ठीक आहे, त्यानंतर फ्लॅट बोन्स थिन असतात, कर्वड असतात, ऑर्गन्सला प्रोटेक्ट करतात. स्कल बोन्स, स्कलचे बोन्स असतील, स्टर्नम असेल, रिब्स असेल है ना, स्टर्नम असेल, रिब्स असेल, हे फ्लॅट बोन्स आहेत. इरेग्युलर बोन्स कॉम्प्लेक्स शेप म्हणजे वेगवेगळ्या शेपचे आहेत. त्यात वर्टिब्रे असतील, मॅन्डिबल असेल किंवा फेशियल बोन असतील बऱ्यापैकी. ठीक आहे, त्यानंतर सिस्मॉइड बोन. ठीक आहे, टेंडन्समध्ये असतात, छोटे असतात, राऊंड असतात, टेंडन्समध्ये असतात. दे आर एम्बडेड इन टेंडन्स. पटेला हे लक्षात ठेवा. नी कॅप, नी कॅप जे आहे पटेला तुमचा, दॅट इज अ सिसमॉइड बोन. दॅट इज अ सिसमॉइड बोन. इट इज एम्बडेड इन अ टेंडन. त्यानंतर जॉईंटची नावं
म्हणजे प्रकार जो आहे, कशा प्रकारचे जॉईंट आहेत वेगवेगळे आपले, कारण की हे त्याच्याशी जुडलेलं आहे, स्केलेटल सिस्टमशी जुडलेलं आहे आणि प्रश्न आलेला आहे. बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजे 360 डिग्री ज्याच्यामध्ये तुम्ही एक डायरेक्शन फिरू शकता, रेंज ऑफ मोशन ज्याचं 360 डिग्री आहे, तर ते कुठले आहेत? शोल्डर अँड हिप जॉईंट, शोल्डर जॉईंट, हिप जॉईंट. हिंज जॉईंट ज्याला म्हणतात ते 180 डिग्री आहेत, हिंज जॉईंट 180 डिग्री. ठीक आहे. एल्बो, नी, ठीक आहे, एल्बो, नी अँड फिंगर्स हे सगळे हिंज जॉईंट आहेत. पायवोट जॉईंट रोटेशन, ठीक आहे, वन बोन रोटेट्स अराउंड द अनदर. नेक, नेक अँड फोरआर्म, ठीक आहे, रोटेशनसाठी नेक. ग्लायडिंग जॉईंट म्हणजे ज्याचं काम स्लायडिंगचं आहे ते ग्लायडिंग जॉईंट त्याला म्हणतात. फ्लॅट बोन सरफेस स्लाइड ओव्हर इच अदर म्हणजे व्रिस्ट वगैरे, अँकल वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर सॅडल जॉईंट, सॅडल जॉईंट याच्यामध्ये कुठले येतात? बेस ऑफ द थंब, बेस ऑफ द थंब इज अ सॅडल जॉईंट. अँड कॉन्डेलॉइड, साईड टू साईड अँड अप डाऊन याच्यामध्ये मेटाकार्पल्स अँड फॅलेंजेस, बिटवीन मेटाकार्पल्स अँड फॅलेंजेस. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे कुठला बॉल अँड सॉकेट आहे, हिंज जॉईंट आहे, पायवोट जॉईंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. आता याच्यावरची आलेली प्रश्न बघा. द स्केलेटल सिस्टम परफॉर्म विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन, यापैकी कुठले फंक्शन स्केलेटल सिस्टमचे आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. प्रोटेक्शन आहे, हिमॅटोपोएसिस आहे, येस. त्यानंतर मुवमेंट फॅसिलिटेशन आणि मिनरल स्टोरेज. मॅक्झिमम जे मिनरल स्टोरेज आहे 99% ऑफ द कॅल्शियम इज स्टोर्ड इन द बोन्स. ठीक आहे. त्याच्यामुळे चारही सुद्धा बरोबर आहे, चारही सुद्धा बरोबर आहे. सगळं काम आहे स्केलेटल सिस्टमचं, हे पूर्णच काम आहे, चारही काम आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. द ॲडल्ट ह्युमन कन्सिस्ट ऑफ 206 बोन्स, हे तर बरोबर आहे, म्हणजे 8 दिलं यांनी, हे चुकीचं होतं स्टेटमेंट. वर्टिब्रे अँड फेशियल बोन्स आर इरेग्युलर टाईप ऑफ बोन्स. आत्ता मी तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, की टाईप ऑफ बोन विचारलेले आहेत की कोणत्या प्रकारचा कुठला बोन आहे, तर हे उत्तर बी येतं. इरेग्युलर टाईपचे बोन आहेत ते. वर्टिब्रे झाले किंवा फेशियल बोन्स झालेत, मॅन्डिबल वगैरे, हे इरेग्युलर टाईपचे बोन आहेत. त्याचा काही स्पेसिफिक शेप आणि काही असं स्पेसिफिक टायमिंग नाही आहे. ठीक आहे. म्हणजे स्पेसिफिक त्याचं असं जसे आपण बाकी बोन बघितले, फ्लॅट आहे किंवा शॉर्ट बोन्स आहे, ठीक आहे, लॉंग बोन्स आहे, असं काही त्याचं एक्झॅक्ट हे नाही आहे. तर त्याच्यामुळे हा कुठला बोन आहे? इरेग्युलर टाईप ऑफ बोन्स आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग करायला सांगितलेलं आहे आपल्याला. तर या दोन्ही याच्यामध्ये कोणते कशाला हे होतात, म्हणजे एकमेकांना करेस्पॉन्ड करतात, हे आपल्याला बघायचं आहे. कोणते कशाला करेस्पॉन्ड करतात हे आपल्याला बघायचं आहे. तर काय येतं याच्यामध्ये? ह्युमरस जो आहे हा फिमरसोबत करेस्पॉन्ड करेल, दोघांचे काम सेम आहेत. ठीक आहे, दोघांचे काम सेम आहेत. शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट, ठीक आहे, शोल्डर जॉईंट आणि हिप जॉईंट दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. दोन्ही म्हणजे दोघांचं एक सिमिलॅरिटी दोघांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसते. रेडिओ अँड अल्ना दोघांच्या फंक्शनमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसते इकडे, टिबिओ फिबुला आणि रेडिओ अल्ना. ठीक आहे. आणि एल्बो आणि नी, एल्बो आणि नी हे सुद्धा एकमेकांच्या कामांना करेस्पॉन्ड करतात, म्हणजे वेगवेगळ्या जागी पण त्यांचे काम बऱ्यापैकी सिमिलर आहेत. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये काय येतं? A4 B3, A4 B3 C2 आणि D1, C2 आणि D1 याचं उत्तर हे यायला पाहिजे. याच्यासाठी मी तुम्हाला तो टेबल दिलेला आहे, याच्यासाठी तो टेबल दिलेला आहे की तुमच्या लक्षात येईल की एका प्रकारचे बोन कुठले आहेत. ठीक आहे. त्याच्याहून मॅच द पेअर म्हणा, कुठलंही काहीही येऊ शकतं. त्यानंतर स्पॉट द ऑड वन आउट, स्पॉट द ऑड वन आउट. ऑड वन आउट आपल्याला याच्यापैकी बघायचं आहे. कोणता येईल बघा याच्यामध्ये, कोणता येईल? आता ह्युमरस, फिमर आणि रेडियस, ह्युमरस, फिमर आणि रेडियस आपण आत्ता बघितले. आता मी तुम्हाला प्रकार सांगितले जस्ट, तर त्याच्यामध्ये काय होतं? हे तिन्ही कोणते बोन आहेत? तिन्ही लॉंग बोन आहेत, हे लॉंग बोन्स आहेत. आणि या पैकी म्हणजे लॉंग बोन कुठला नाही आहे मग? स्कॅपुला आहे. ठीक आहे, स्कॅपुला आहे. आणि स्कॅपुला कुठला बोन आहे मग? फ्लॅट बोन आहे. ठीक आहे, हा फ्लॅट बोन आहे. त्याच्यामुळे उत्तर आपलं हे येतं.
उत्तर आपलं येतं स्कॅपुला. ऑड मॅन आउट आपल्याला शोधायला सांगितलेला होता. ऑड मॅन आउट आपल्याला शोधायला सांगितलेला होता. ठीक आहे. बघा 3-4 प्रश्न जे आपण डिस्कस केलं डायरेक्टली तसेच आहेत. म्हणजे प्रश्न ऑलरेडी आधी आले, त्यानंतर आपण डिस्कशन घेतोय. पण एवढ्या लेवलवर तुम्हाला माहीत पाहिजे, याच्याच अवतीभोवती काहीतरी नवीन प्रश्न क्रिएट केले जाऊ शकतात. खूप जास्त याच्या बाहेरचं काही होणार नाही. आता यायचं म्हटलं तर याच्यातलंच येईल. ठीक आहे. पुढे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट स्लाइडिंग फिलामेंट थिअरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. स्लाइडिंग फिलामेंट थिअरी ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. आता मसल कॉन्ट्रॅक्शनशी रिलेटेड स्लाइडिंग फिलामेंट थिअरी जी आहे, ठीक आहे, ॲक्टिन आणि मायोसिन जे फिलामेंट असतात त्याच्या थ्रू आपल्या जे मसल कॉन्ट्रॅक्शन जे होतं त्याला स्लाइडिंग फिलामेंट थिअरी सगळ्यात एक्सेप्टेड थिअरी आहे. तर ही थिअरी एक्सप्लेन करते मॉडर्न कन्सेप्ट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन. बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. स्लाइडिंग फिलामेंट थिअरी खूप इम्पॉर्टंट थिअरी आहे, ज्याच्याने मसल कॉन्ट्रॅक्शन आपल्याला कळालं. दिस थिअरी वॉज पुट फॉरवर्ड बाय हक्सले अँड नेडरगर. हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहेत. हे सायंटिस्ट त्याच्याशी असोसिएटेड आहेत. हे सायंटिस्ट त्याच्याशी असोसिएटेड आहेत. ठीक आहे. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे. तर याला तुम्ही मसलशी रिलेटेड हा प्रश्न आहे आणि आलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे हा आपण टाकला. बाकी स्केलेटल सिस्टम म्हणजे ॲनिमल टिश्यूजमध्ये स्केलेटल सिस्टम हा जास्त रिवॉर्डिंग एरिया आहे. तर त्याचा तुम्ही अभ्यास कन्सिस्टंटली करा. त्याला फ्रिक्वेंट रिव्हिजन तुम्ही करा. चालेल. ठीक आहे. पुढचा टॉपिक आपण याच्यात काही प्रश्न उरला आहे का बघू द्या. नाही. ठीक आहे. पुढच्या सेशनला आपण पुढचा टॉपिक घेऊया.